शिजलं का नाही? दाखव इकडं का. आज आहे ना आमचा वैष्णव भाजी बनवणार आहे बरं का, चिकनची. अयो पिल्लू, अरे उकडायला आहे ना हळद मीठ टाकत असते, ते काहीच नाही टाकत का तू? ते चिकन आहे पण ते असं याच्यासारखं दिसू राहिलं सोयाबीनच्या. ते काय वड्या नसत्या, कशाच्या वड्या रे? हा, पांढरं पांढरं. मी ऐका ना पिल्लू, त्याच्या पद्धतीने बनवून राहिला खाताना. कारण तुमच्या दोघांपुरतं वेगळं आणि त्याचं एकट्याचं वेगळं. तो म्हणे बनवतो सरसकट मी माझ्या पद्धतीने. पप्पाला आवडलं होतं म्हणे माझ्या हातचं मागच्या वेळेस. मी बनवते ना तर खोबरं कांदा भाजून कोथिंबीर मग ते वाटून घ्यायचं आणि मग मसाला आणि फोडणी द्यायची आणि आधी हळद मीठ ते टाकून उकडून घ्यायचं, नंतर फोडणी द्यायची आणि नंतर बाजरीचं पीठ भाजून टाकायचं. असं मी करते बरं का. पण वैष्णव एक दिवस लिफ्टिंगला गेला होता ना, त्यांनी तिकडं कोणाचं तरी पाहिलं, ते पाहिलं मग म्हणला मी माझ्या पद्धतीने करतो म्हणे. म्हणलं बनव बाबा. मी त्याला कांदा चिरून दिलता, तो बी पटला नाही. त्यांनी कोथिंबीर चिरली, परत कांदा आडवा तिडवा चिरला. आणि कशात बनवून राहिला बाळा? पातेल्यात कमून? ए बावळटा, नाही रे नाही. तर मग हे घे, मग हे कुकरमध्ये नको, कमून नको. ते पातेले घे, हे बघतोय पाठीमागचं पातेले घे, याच्यात पाणी टाकून. इकडे नसतेच ना बनवत. मी बनवतो, कोण नाही मी बनवतो. अय पिल्लू, हे टोकर इकडे वड ना, मला मग दाखवता येईल रेसिपी तुझी. पळी बिळी घेऊन बस ना. घेतली पळी. हे बावळट, असं फेकत असते का काडी? भडका होईल ना. लय स्टायलिश आचारी आमचा. मी चपात्या करून ठेवलेल्या आहेत बरं का. खरं तर बाजरीच्या भाकरी करायला पाहिजे, पण पिठच नव्हतं बाजरीचं. गॅस कमी कर ना बाळा. एवढंच तेल. बेरे लोकांचं पाहिलं होतं ना तू? त्या लोकांकडे काय असं मसाले वाटण बिटण असतं का? ते मसाले असतं ते कसं बनवते ते तुला आवडलं, मग आता तुझ्या पद्धतीने चालू आहे सगळं. हमने रोटियां बना दी है, हमारा पुत्र मुगरी का गोश बना रहा है. अरे अय एवढं नाही हलवावं लागत बाबा. ते कढई तर गरम होऊ दे, फास्ट कर ना गॅस. गॅस फास्ट कर, कांदा तळूस तर आणि नंतर कमी करायचा. काय बाई कौतिक सांगावा तेवढं कमीच. नुसतं चिडचिड करतो. त्याचं दुखत आहे बरं का. त्याला परवा दिवशी कुत्रा चावलं ना, काल इंजेक्शन घेऊन आलता तो. त्याच्यामुळे 3 इंजेक्शन दिले, दोन्ही दांडात 2 आणि कमरेला 1. त्याच्यामुळे त्याला अंग ठणकत आहे जास्त आणि त्याची चिडचिड सगळी माझ्यावर. आणि असं नाही बरं का मी करणार नाही, असं नाही म्हणले. त्याला माझ्या पद्धतीचं आवडत नाही. ते मसाले इकडे आहे पिलो. दमाई आत्ताच नको टाकू. ते कांदा तर भाजू दे ना, नीट तळू दे ना. हा, फॉरेनचा आचारी, फॉरेनचा. काय टाकलं तू त्याच्यात?
इतकुशी हळद अजून घे ना थोडी. किती चिडचिड करतो रे, मग मला लय राग येतो. जा दवाखान्यात सकाळी. हो, आडळगावचं सकाळी लय आग्र्याचं निमंत्रण आलतं यात्रेचं, बायडीचं. हा, मी श्रीगोंद्यामध्ये पाठवून देते म्हणे माझ्या नवऱ्याला, पण या म्हणे. भांडे तर अजून एवढे पडले तर सगळे त्या घरात बी तर, आणि जेवल्यावर गच्च टोकर भरती. सुट्टे पैसे काय केले आहेत ते 20 रुपये. हे अरे मसाला टाक ना, मसाला टाक ना. बाई माझे कोणच्या पोटचं हे करणं. आता बाई बाप खातो का नाही, मग त्यांना काय बनवून देऊ परत. ओ बाहेर जाओ, दाखव तू कोणची मसाल्याची पुडी टाकतो. खानदेशी मटन मसाला अजून टाक ना, तिखट नाही होणार ते. काहीच बोलायचं, पाहायचं काम करायचं. का बरं? मी तुला नाही म्हणत काही, पण आजची डोकं लावून. ते काय चिकन मसाला गरमत आहे तर एवढं ना. काय नका नका, ते कॉपीराईट लागते जाहिरात आल्यावर. ती बिर्याणी मसाला होता, चिकन मसाला. चिकनला बिर्याणी वापरायचं ना, बिर्याणीला मटण वापरायचं. मी काय खाते का त्याच्यामुळे जे तुम्ही आणून देता मी त्याचं बनवते. आभाळ आलोय आज, लय गरमत आहे बरं का. पाऊस बिऊस नाही झाला आमच्या गावाला, पण लय गरमत आहे. जानू तर म्हणत होती बाई मला मटणाच्या कालना बरोबर भातली आवडत्या. भातली म्हणलं, भातलीला पीठच नाही, चपात्या केल्या मग गेली पळून राग राग. भाज्यांना आहे ना, मटणाच्या भाज्यांना गरम पाणी वापरायचं, मग त्याची चव जात नसते. हुळूक पाणी आणि नमक. बाकीचे मसाले नाही का? अगं बाय, फोडणी झाल्यावर कोणी मसाला टाकतं का? मी टाकतो म्हणलं तुला. ते कोणचा मसाला आहे का? ते कांदा लसूण मसाला आहे. अंबारी का? अंबारी टाईपच आहे. कुठून आणला? दुकानातून. कुठून आणला? सुट्टा आहे का? नाही आता टाक नाहीये काय गरम आहे सामने. होऊ द्या तुमच्याच मनाने. टाका त्याच्यात, तवा बी टाका त्याच्यात. काय कुठे इकडून ये, हाय कर. मागं जाईन थोडी, मागं जाईन, मी धरते ना. या मटण खाय, चिकन खायला म्हणा. कमून
तमून नाही खायचं. ह्याच्या हातचं आवडत नाही. त्या दिवशी कसं खातो ते? काय खरं नाही. तिला तरी टाकतो त्याच्यात काहीच नव्हतं टाकलं ते तरी उकळून घेतलं. काय हे दे रे पिलू ते बिगर हाडकाचं काहीच बघून नाही दे. बरं का त्याच्यात, तिला खराब लागेल, खाणार नाही. अगं जाण्या त्याच्यात मीठ बीठ काय नाही टाकलं, त्याची पद्धत लय वेगळी बाया करायची. टाक ना पटापटा बाबा. मला बाहेर झोपायचं आहे मम्मी. लय लोड घेतलं ना तुम्ही. तुझी पद्धत लईच निराळी आहे बाबा पिल्ल्या. अंगावर नको रेलू बाया, माझं कंबर दुखतंय. गा गा उठ, हलवू नको, ते कॅमेरा हलवू राहिला. कोथिंबीर मीठ टाकलं का? बस बस नाही, बस. मी टाकायचं. कोथिंबीर मला भूत लागली, मटण तरी होतं. खाऊ नको. खाणार आहे. नाही खायचं अजून. आता काय म्हणली होती? खाणार. मला त्याच्या हातचं आवडत नाही. पण मला खायचं आहे. मटण आवडतं मला. मटण मटण. बर का ओ, ही पोरगी भाकरच खात नाही 2-3 दिवसापासून बर का. नुसती भेळ दे म्हणते, दिवसभरात भेळच खाते फक्त, भाकरीला तोंड लावी नाही. पाणी घ्यायचंय का? कशाने? कांदा मिरची माझी आवडी विठाई. बस हे किती रसा करतो, चपात्या बरोबर नाही लागत लय रसा. बाजरीच्या भाकरी असत्या मग भाकरी वाढत रसा. इकडं भात होतोय. कुठे भात? आणि त्या चपात्या कोण खाणार पिल्ल्या? भात बी चपात्या बी रोज शिळं खाऊ खाऊ माझंच पोट दुखतंय. सकाळचं संध्याकाळी, संध्याकाळचं सकाळी मलाच चपात्या खावा लागते, तर कोणी हात नाही लावीत. मी लावते. कधी तू ताज्याला हात लावते का? तर शिळ्याचं सांगू राहिली, सरक माग दिसा नाही. मी काय घर राहतो खायला. डाबा तर नेतो ना, है ना? तू कधी शिकणार आहे स्वयंपाक? येतो ना. काय येतं? सालबन. कशाचं? शेंगदाणे चटणी ती. अगो बाई, शेंगदाणे चटणी कोणत्या राज्यात केली होती? हा, नाही देत. आता दुसरीला जाणार आहे, थोडं थोडं काम शिकायचं ना. चपाती. उकडून घेतलं. हा. मग उकडून घेतलं होतं आधी. त्याची पद्धत लई सिस्टीम निराळी. जाऊ दे आता, होऊ दे त्याच्या पद्धतीने. सिस्टम वेगळं आहे आपलं सिस्टम. आता मी दुसरीला जाणार आहे. हा, मग आता काम शिकायचं थोडं थोडं, झाडून मम्मीच्या हाताखाली भांडे गोळा करून द्यायचे. हा, पेट्रोल टाकायचं ना. हा. धुणं पण. हो का, पिल्ल्याची ना चिकनची भाजी एकदा हलवून घे ना बाळा, पळीने हलव ना. नाही नाही खाण्याला झाली नको. वाज. नको. अरे 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 अरे, पा माझ्या याने मसाल्याच्या डब्याचं काय वाट लावली. सगळ्या पुड्या पाड्या कशा कोंबल्यात त्याच्यामध्ये. पिल्ल्या मी असं ठेवते? असंच असतं नंतर कसं. अरे 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 अरे, मग तो याला ठेवलं ना. सकाळी ठेवावं लागेल नीट. हलवून घे बाळा ते सगळं कधी एकत्र. होती भाजी. नको रे घाणे नको बो. हा ग दाटून म्हणतोय, मजा करतोय तो तुझी. झाकण ठेवायचं का वरून? मग ठेव ना, म्हणजे त्याचा वास मसाल्यांचा वरून नाही जात. दे मला. नको रे, चेष्टा नको रे तिची. नको ग जानू, गरम आहे नको. ते चव बघत होता म्हणून हातावर घेतलं होतं. अरे पालतं झाक, पालतं झाक, पालतं झाक, नाही तर पळी ठेवून मग झाक. रा 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 रो री रा 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 री. बरं चला, आमच्या वैष्णवाची चिकनची भाजी कशी वाटली नक्की सांगा, कारण त्याची पद्धत मला लय फॉरेनची वाटली, नाही निराळी वाटली. सरक तिकडं आहे मांजरीन, सरक तिकडं. बाय कर, चल मागं जाईन, बाय कर. मी मांजर ना. कर बाय, मांजर. कर बाय. हा गुचर. बरं चला बाय. आणि चिकनची भाजीची रेसिपी कशी वाटली? आचारी इथं कोथिंबीर राहिली ना हो, हा राहू दे ती. नंतर टाकायची का? हो आचारी. बर चला बाय सगळ्यांना.